पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 1763 65। महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष सोनार आणि राज्य सरचिटणीस पवार यांच्या नेतृत्वाखाली 9 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आक्रोश निदर्शन आंदोलन केलं गेलं। यामध्ये राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम आणि त्याअंतर्गत असलेले प्रशासकीय कामकाजाचं नियंत्रण जिल्हा परिषद यंत्रणेकडे सोपवण्याचे 22 नोव्हेंबर 2019 शासन परिपत्रकावरील 6 वर्षांपूर्वी स्थगित झालेली कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचे निर्णय तात्काळ थांबवावेत। बायोमेट्रिक फेस रिडिंगची अंमलबजावणीस अडचणी येत असल्यामुळे आणि शासनानं तशी सुविधा उपलब्ध करून दिली नसल्यामुळे त्यावरील कार्यवाही त्वरित स्थगित करावी। या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीनं लक्षवेधी आक्रोश निदर्शन आंदोलन केलं गेलं। या मागण्या लवकर मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। आज आम्ही सर्व हे जिल्हास्तरीय आंदोलन करण्यासाठी, निदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झालो आहोत। हा आमचा आक्रोश आहे। हा खऱ्या अर्थाने म्हणजे प्रशासन आमच्यावरती जे अन्याय, अक्षरशः अत्याचार ज्याला आपण म्हणू शकतो, हे होत आहे। आमचे हक्क दडपले जात आहेत। आमच्या विभागाचं जे स्वतंत्र आतापर्यंत अस्तित्व होतं त्याचं हस्तांतरण केलं जातंय। त्याच्यानंतर आमचा जो विभाग आहे, आमचे जे प्रश्न आहेत ते सगळे वाऱ्यावरती जातील जर हे हस्तांतरण झालं तर। या हस्तांतरणामुळे जे पुढे प्रश्न उपस्थित होणार याचा कुठलाही पर्याय शासनाने अजून काढलेला नाही की ते कसे सोडवले जातील। मागणी हे हा जो हस्तांतरण जो प्रस्ताव शासनाने आणलेला आहे हा रद्द करावा व आमचा राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा, आमचे जिल्हा हिवताप अधिकाऱ्याचे अधिकार अबाधित ठेवावेत। आमच्या कार्यालयाचे DDOचे अधिकार हे कायम ठेवावेत। संजय नरवडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, जिल्हाध्यक्ष, अहिल्यानगर। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना व सर्व समवर्ग न्याय संघटना यांच्या माध्यमातून या ठिकाणी हिवताप योजनेचं जिल्हा परिषद कडे होणाऱ्या हस्तांतरणाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी हे लक्षवेध आक्रोश निदर्शने आंदोलन सुरू आहे। आमची या माध्यमातून मागणी आहे की आमच्या हिवताप योजनेला जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा शासनाने जो घाट घातलेला आहे त्याला आम्ही तीव्र विरोध करत आहोत। यापूर्वी विरोध केलेला आहे आणि भविष्यातही आम्ही सतत विरोधच करत राहू। शासन नेहमीच हिवताप कर्मचाऱ्यांवर आजपर्यंत अन्याय करत आलेला आहे। तत्कालीन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि गैरप्रकारामुळे जे परिपत्रक निघत आहे त्याची शिक्षा आमच्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्यांना देण्यात शासन जर धन्यता मानत असेल तर त्याला आमचा निश्चितच विरोध असणार आहे। आणि आजच्या या लक्षवेध आंदोलनाची शासनाने जर वेळी दखल घेतली नाही तर भविष्यात संघटनेमार्फत निश्चितच तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। यावेळी संघटनेच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्फत निवेदन सादर केलं गेलंय। याप्रसंगी जिल्हा हिवताप कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किसन भिंगारदिवे, सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप, कैलास ढगे, प्रसाद टकले, अरुण लांडे, गणेश महाजन, संजय नरवडे, सुनील मुंगसे, नितीन नेवासकर, वैभव चेन्नूर, अर्जुन वाघमोडे, संजय सावंत, संजय राहिंज तसेच महिला प्रतिनिधी शोभा अहिरवाडी, अश्विनी गायकवाड, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, भाऊसाहेब डमाळे, अशोक मासाळ यांसह संघटनेचे पदाधिकारी, जिल्ह्यातील कर्मचारी आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येनं सामील झाले। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर। आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध, प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्माघर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख, 9150 290 290 आणि 9270 37 41 74।